तुला राग असह्य होतो ना, आणि इतका अनावर होतो की समोरच्याला काय करू आणि काय नको असं वाटतं, आणि मग तू सरळ कुठलाही विचार न करता बोलत सुटतोस. हो ना? पण हा राग म्हणजे तू स्वतःच स्वतःभोवती लावलेली आग आहे. हे तुला ठाऊक आहे का? अरे याने समोरच्याचं नुकसान होत नाही, तर सर्वस्वी तुझं नुकसान होतं. त्यामुळे आता ह्या भडाग्नीवर नियंत्रण कसं प्राप्त करायचं ते सांग. शांतपणे. तू रागात असतोस त्यावेळी तू सर्वात अविचारी असतोस, म्हणून तू त्या आवेशात हवं नको ते बोलतोस, आणि बोललेला शब्द हा कधीच परत घेता येत नाही. त्यामुळे तू समोरच्याच्या मनाचा विचार न करता बेफाम शब्दांनी वार करतोस, आणि त्याला तर ते लागतंच, पण त्याचा त्रास हा तुला जास्त होतो. मग जेव्हा तू शांत होतोस तेव्हा तुला वाटतं आपण फार बोलून गेलो का? हो, फार बोलून गेलास. आता लक्षात घे, एखादी वस्तू तुटली की तू जोडायला जाशील आणि जोडशील सुद्धा, पण कितीही नाही म्हटलं ना तरी त्यावरचे व्रण मात्र तसेच राहतील. आणि म्हणून धनुष्यातून निघालेला बाण आणि मुखातून निघालेला शब्द हा कधीच परत घेता येत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस काय करायचं तर डोक्यावर बर्फ ठेवायचा. गरम वस्तूला हात लागला की हात भाजतो, आणि मग वाटतं की आपण अविचारीपणा केला का? हो, कारण वस्तू थंड झाली असती तर हात भाजला नसता. पण वेळ निघून गेलेली असते आणि हाती जखम जी उमटायची ती उमटलेली असतेच. अगदी तसंच काहीसं रागाचं आहे बघ. राग आला की आधी शांत राहावं, काहीच बोलू नये, दीर्घ श्वास घ्यावे, आणि त्याने राग शांत होण्यास मदत होते. आणि मग समोरच्याला शांतपणे आपले मुद्दे पटवून द्यावे. आता तू प्रामाणिक असशील तर त्यालाच खजील झाल्यासारखं होईल बघ. इथेच तू जिंकतोस. प्रत्येक परिस्थिती शांतपणे हाताळणं हीच तुझी खरी सत्व परीक्षा आहे. आणि लक्षात ठेव, रागामुळे तुझंच मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडतं. आणि या कलियुगात राग धरून ठेवू नकोस रे. समोरच्याला माफ करण्यात सुद्धा मोठं काळीज लागतं. गोष्टी सोडून द्यायला शिक. अरे कोणाची कुठली भेट ही शेवटची असेल हे आपल्याला देखील ठाऊक नसतं. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत शांत राहायचं, स्वतःवर ताबा ठेवायचा, आणि हो, भिवू नकोस. भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.